ಖಾದರುವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿನ ಬಕ್ಕಪ್ಪ ದೇವಸ್ಥಾನದ 180 ಎಕರೆ ಜಮೀನು ಲಪಟಾಯಿಸುವ ಹುನ್ನಾರ ನಡೆಸಿದ್ದ ಶಾಸಕ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಭಾರೀ ಮುಖಭಂಗವಾಗಿದ್ದು 3.5 ವರ್ಷ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಜಯ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಬಕ್ಕಪ್ಪ ದೇವಸ್ಥಾನದ ಜಮೀನು ಮಾಲೀಕತ್ವ ಹಾಗೂ ವಹಿವಾಟಿನ ಕುರಿತು ಕಳೆದ 3.5 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಜಯ ಲಭಿಸಿದೆ. ಗ್ರಾಮದ ರೈತರು ಮತ್ತು ಯುವ ಶಕ್ತಿಯ ಏಕತೆಯಿಂದ ಈ ಮಹತ್ವದ ಸಾಧನೆ ಸಾಧ್ಯವಾಗಿದ್ದು ಇದನ್ನು ದೊಡ್ಡ ವಿಜಯವೆಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಂಭ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. 7/12 ದಾಖಲೆಯಿಂದ ತೆಗೆದುಹಾಕಲಾಗಿದ್ದ ಖಾದರವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ರೈತರು ಸಾಮಾಜಿಕ ವಹಿವಾಟುದಾರರು ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆ ನಡೆಸಿದರು. ಈ ತೀರ್ಮಾನದಿಂದ ಅಕ್ರಮವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದ ಖರೀದಿ ಮಾರಾಟ ವ್ಯವಹಾರಗಳು ಮತ್ತು ಅತಿಕ್ರಮಣದ ಪ್ರಯತ್ನಗಳಿಗೆ ತಡೆ ಬಿದ್ದಿದೆ. 3.5 ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ಫಲಿತಾಂಶ ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ 7/12 ದಾಖಲೆಯಿಂದ ರೈತರ ವಹಿವಾಟಿನ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಲಾಗಿತ್ತು. ಇದನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಶೀತಲ್ ಪಾಟೀಲ್ ಭೂಮಿ ವ್ಯವಹಾರ ಆರಂಭಿಸಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಸುಜಿತ್ ಮುಳಗುಂದ್, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಟೋಪನ್ನವರ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನಾ ಹಿಂದೂಸ್ತಾನ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಮಾಕಾಂತ್ ಕೊಂಡುಸ್ಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ರು. ರಾಜೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ರಾಕೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್, ರೋಹನ್ ದೇಸಾಯಿ, ಅರುಣ್ ಮಾಳವಿ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಪಾಟೀಲ್, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ಗುಂಡು ದೇಸಾಯಿ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಯುವಕರು ನಿರಂತರ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದ್ರು. RTI ಮೂಲಕ ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಆಡಳಿತದ ಮುಂದೆ ಮಂಡಿಸಿದ್ರು. ಆಡಳಿತದ ಕ್ರಮ ಮತ್ತು ತನಿಖೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ತಹಸೀಲ್ದಾರರು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಿದ್ರು. ತನಿಖೆಯಲ್ಲಿ 7/12 ದಾಖಲೆಯಿಂದ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಅಕ್ರಮವಾಗಿ ತೆಗೆದುಹಾಕಲಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಬಹಿರಂಗವಾಯಿತು. ನಂತರ ಆ ಉಲ್ಲೇಖವನ್ನು ಪುನಃ ಸೇರಿಸಿ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಮಾನ್ಯತೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ತೀರ್ಮಾನದಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಕ್ಕಪ್ಪ ದೇವಸ್ಥಾನದ ಭೂಮಿಯ ಯಾವುದೇ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮತ್ತು ರೈತರ ಅನುಮತಿ ಇಲ್ಲದೆ ನಡೆಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಮಾಧಾನ ಮತ್ತು ಸಂತೋಷದ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು, ಸ್ಥಳೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಸಹಕಾರವೂ ದೊರೆತಿದೆ ಎಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. नमस्कार. गेल्या 3 वर्षापासून आम्ही 3-3.5 वर्षापासून या आमच्या बक्कापाच्या जमिनीसाठी लढत होतो. खरं तर ही जमीन स्वातंत्र्यापूर्वीपासून ही गावची जमीन आहे आणि त्याच्यावरती खादरवाडी येथील रयत लोक सामायिक वहिवाट करतात हा शब्द होता. तो शब्द 2003-4 साली 7/12 उतारावरून काढण्यात आला आणि खरा संघर्ष हा 2003-4 पासूनच सुरू झाला. हा संघर्ष आपल्या कैलासवासी डॉक्टर यल्लाप्पा दत्तू पाटील यांनी हा संघर्ष सुरू केलेला आमच्या वडिलांनी. त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या निधनाच्या नंतर 2022-23 ह्या साली ते नाव काढल्यानंतर काही गावातल्या जे पंच होते, 7/12वर नाव आहे ते पंच लोक आणि त्याच्यानंतर आमच्या गावात एक ही जमीन वाचवण्यासाठी कमिटी केलेली होती. ह्या सर्वांनी मिळून ही जमीन खरं तर वाचवायची होती. ह्यांनी जमीन वाचवायचं सोडून हा विकण्याचा प्रयत्न केला. हे विकलीच प्रयत्न नाही, त्यांनी जमीन विकलीच. ही जमीन विकल्यानंतर आम्ही गावात ह्या जमिनीचं सर्व शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिलं आणि जर ही जमीन गेली तर आमचं गाव खादरवाडी गावचं अस्तित्व संपणार आहे हे सर्वांना आम्ही समजावून सांगितलं. त्याच्यानंतर हा गेल्या 3 वर्षापासून आम्ही एक मोठा जमीन वाचवण्यासाठी लढा उभा केला आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही हा संपूर्ण आमच्या लढ्याचं महत्त्व आदरणीय PWD मिनिस्टर सतीसाहेब जारकिहोळी, आदरणीय रमाकांतदादा कोंडुस्कर, आदरणीय सुजित अण्णा मुळगुंद, आदरणीय राजू अण्णा टोपनवर यांच्या निदर्शनास आणलं आणि निदर्शनास आणल्यानंतर आमची इथून लढाई चालू झाली आणि हे आपलं नाव कोणत्याही कायद्याचा वापर न करता बेकायदेशीररित्या 7/12वरून कसं काढण्यात आलं हे आम्ही सरकारला दाखवल्यानंतर सरकारनं ह्याच्यावरती सर्व डॉक्युमेंट्स आमचे बघितले. RTIचा खरोखर आम्ही RTIच्या माध्यमातून इतकी मोठी ही विजय आम्ही मिळवला आहे त्याच्याबद्दल आम्ही अण्णा हजारे साहेबांचे सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो. कारण असा कायदा आल्यामुळेच आम्हाला ही सर्व माहिती मिळाली. त्याच्यानंतर जे नाव गेलेलं आहे ते नाव आम्ही सरकारला कसं गेलेलं हे दाखवलं आणि ते सरकारने
आम्हाला आदरणीय मिनिस्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आम्हाला नाव त्यांनी आज आमच्या पूर्ण जी जमीन जेवढी आमची जमीन होती विकली गेलेली होती आणि न विकलेली त्या पूर्ण जमिनीवर आमचं नाव आलेलं आहे. खादरवाडी येथील रयत लोक समायवट करतात हे पूर्ण जमिनीवर आमच्या नाव आलेलं आहे. त्याच्यामुळं आता ही जमीन आमची आमच्या शेतकऱ्यांना कसण्यासाठी सेफ झालेली आहे. हे खरेदी करणारे 2003पासून आधी काय केले, जे पंच लोक होते त्या पंच लोकांनी काय केले, हे आम्ही ह्या जमिनीचे मालक आम्हीच म्हणून त्यांनी त्याच्यातली जवळपास 30 एकर जमीन विकली. 30 एकर जमीन विकल्यानंतर गावामध्ये एक कमिटी बनवण्यात आली, जैतनमाळ कमिटी म्हणून. त्या कमिटीनं त्यांना सांगायचा प्रयत्न केले, पण ते आमची जमीन म्हणून ते बोलणार. मग हा संघर्ष असाच जवळपास 15 वर्षापूर्वीपासून हा संघर्ष चालू आहे. आता हे जमीन जी विकलेली होती ते मालक इथं काय कोण कब्जा करण्यासाठी आले नाहीत. आम्ही कब्जा आमचा सोडलो नाही. आम्ही आमचा कब्जा आज तागायत आम्ही पूर्वीपासून भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून जो कब्जा आहे ना कुरुंदवाड सरकारपासून, तो आज तागायत आम्ही आमचा कब्जा कोणी पण शेतकऱ्यांनी सोडलेला नाही. असं आता ही शेती दिसते असे सगळ्यांचे कब्जे आहेत सर इथं. कुणाचं असं पर्सनली एकट्याचंच किंवा गावचं असं माहीत असं नाही आहे. या खादरवाडी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच जे आम्ही 3.5 वर्षापासून या आपल्या वारीच्या लढ्यासाठी लढत होतो त्या लढ्याला आम्हाला इथं यश आलेलं आहे. जी आमच्या गावची 180 एकर जमीन आहे त्या 180 एकर जमिनीवरती आपल्या गावचंच म्हणजे खादरवाडी येथील रयत लोक सामायिक वहिवाट करतात हे नाव आलेलं आहे. या नावासाठी आपल्या खादरवाडी गावातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, श्रीरामसेना हिंदुस्थान, आदरणीय रमाकांत दादा, त्याचबरोबर PWD मिनिस्टर सतीश साहेब जारकिहोळी या सर्वांच्या सहकार्यातून आणि आमच्या अथक परिश्रमातून हे नाव आम्ही आणलेलं आहे. हे नाव आणण्यासाठी जे आपले शेतकरी आहेत या सर्वांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हे सर्व शेतकरी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती चालणारे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणार आहेत. आणि जे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे गाव सामायिक नाव कसं गेलं हे आम्ही सरकारला दाखवून दिलं. हे बेकायदेशीररित्या गेलेलं आहे हे सरकारला दाखवून दिलं. त्याचे डॉक्युमेंटरी व्यवस्थित बनवली आम्ही आणि आदरणीय तहसीलदार साहेब, DC साहेब आणि संपूर्ण सरकारी अधिकाऱ्यांनी यामध्ये जी चूक आहे ती चूक दुरुस्त करून आपलं आणि आपल्या गावचं नाव या ठिकाणी आणून घालून दिलेलं आहे. ಧನ್ಯವಾದ. ಖಾದರವಾಡಿಯ ಈ ಹೋರಾಟವು ಕೇವಲ ಭೂಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲ, ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಹಕ್ಕು ಮತ್ತು ಅಸ್ತಿತ್ವದ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಆಗಿತ್ತು. ಏಕತೆಯಿಂದ ಮತ್ತು ಕಾನೂನು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಇದು ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆ. आमची मुलं रमाकांताची भेटून त्यांच्याशी झटती घेतली, त्यांना फार हे केले, त्यांनी फार आम्हाला मदत केली आणि आमच्या मुलाने उपोषणा पण केली. आम्ही यल्लमादेवीला यात्रेला गेले असून आमची मुलं इथं आम्ही नसते वेळी, आई वडील नसते वेळी आमच्या मुलांनी इथं उपोषणा केली आणि आज आम्हाला आमची वारीची जमीन आमची हक्काची झाली. म्हणून आमची सगळी गावची शेतकरी बंधू सहकुशीत आहेत, फार खुश आहेत आणि अगदी आनंद आहोत. आम्ही आज गावासाठी 3 वर्ष लढत खेळले. आज मुलांनी रान मी हे जमीन बघितली नाही तर जमिनीची धर्तरी करून कोर्टाला जाऊन सुद्धा पोरांनी की वारीला जाऊन सुद्धा पाय झिजून घेतले. आज आम्हाला फळ मिळालं, आम्ही आनंदात आज खुशीत आहोत. ಬಕ್ಕಪ್ಪ ದೇವಸ್ಥಾನ ಭೂಮಿಯನ್ನ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನ ಮತ್ತೆ ದೃಢಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, KMM ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी.